हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटीत आणि चमचमीत अशी अंडा बिर्याणी रेसिपी। अंडा बिर्याणी खायला खरंच खूप टेस्टी लागते आणि बनवणंही अगदी सोपं आहे। चिकन किंवा मटन बिर्याणी पेक्षाही खूप कमी वेळेत तयार होते, जी की खायला सर्वांनाच खूप आवडेल। तर व्हिडिओ लक्ष देऊन बघा, म्हणजे काही मिस नाही होणार। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 7 अंडी बॉईल करून घेतली आहे आणि सोबतच आपल्याला अर्धा किलो म्हणजे जवळपास 1.5 ग्लास तांदूळ घ्यायचा आहे, जो की धुवून मी 15-20 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे। आणि सोबतच आपल्याला लागणार आहे असा उभा चिरलेला कांदा। याला मी साखर आणि चिमूटभर मीठ लावून ठेवलं आहे, म्हणजे यातलं पाणीही लवकर निघून जाईल आणि छान कुरकुरीत असं तळल्या जाईल। त्यानंतर आपण इथे बिर्याणीसाठी एक मसाला बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे एक मी मीडियम साईजचा कांदा असा जाडसर चिरून घेतला आहे। तर हे सर्व आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि सोबतच यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो पण घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ। तर कोथिंबीर इथे मी देठांसहितच घेतली आहे, जवळपास ही मुठभर कोथिंबीर आहे आणि पुदिनाही आपल्याला मुठभरच घ्यायचा आहे, तोही यामध्ये आपण घालून घेऊ। त्यानंतर यामध्ये मी काही खडे मसाले सुद्धा वाटून घेणार आहेत। तर बिर्याणी खाताना खडे मसाले जर दाताखाली आले तर ते कुणालाही आवडत नाही। तर यामध्ये मी काही 10 ते 12 मिरे घेतले आहे, 2 वेलदोडे घेतले आहे, 2 दालचिनीचे तुकडे घेतले आहे, 1 तेजपत्ता आणि 10 ते 12 लवंग घेतले आहे। तर आपण हे सर्व यामध्ये वाटून घेऊ, म्हणजे यामुळे अजूनच बिर्याणीला छान टेस्ट येईल आणि खाताना अंडा बिर्याणीला एक फ्रेश सुगंध राहील। तर इथे मी 1 तेजपत्ता आणि 1 दालचिनीचा तुकडा तसाच ठेवला आहे आणि आता हे वाटून घेऊ। तर या पद्धतीचं आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे, यामध्ये अजिबात खडे मसाले राहिले नाही पाहिजे। एकदम अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आणि यानंतर आपण जे तांदूळ भिजवले आहेत तेही थोडेसे बॉईल करून घेणार आहोत। तर 1.5 ग्लास तांदूळला मी 4 ग्लास पाणी टाकणार आहे। जनरली आपण भात शिजवताना डबलचं प्रमाण ठेवतो, पण इथे आपल्याला भात थोडा मोकळा शिजवायचा आहे, त्यामुळे 1 ग्लासच मी एक्स्ट्रा टाकला आहे, म्हणजे खूप पाणीही उरणार नाही। तर यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडेसे खडे मसाले घेतले आहे। त्यामध्ये मी 1 दालचिनीचा तुकडा, 2-3 मिरे आणि 1 वेलदोडा घेतला आहे आणि सोबतच यामध्ये 1 चमचा तूप आणि अर्धा लिंबाचा रस सुद्धा पिळून घ्यायचा। यामुळे भात छान आपला सुटसुटीत होईल आणि दाणे दाणे एकसारखे मोकळे होतील। इथे भात होईपर्यंत आपण हा कांदाही तळून घेणार आहोत। तर इथे साखर आणि मीठ लावून ठेवल्यामुळे यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे तेही निघून जाईल। तर या पद्धतीने सर्व कांदा मी पिळून घेतला आहे आणि यामुळे हा एकदम छान तळला जातो आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो। तर या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघत असाल, या पद्धतीने आपल्याला 2 ते 3 मिनिट हाय फ्लेमवर सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बिर्याणी म्हटलं की हा तळलेला कांदा तर खूप महत्त्वाचा असतो, म्हणजे त्याचं चिरणं आणि तळणंही खूप महत्त्वाचं आहे। या पद्धतीने आपल्याला सर्व कांदा तळून घ्यायचा आहे। कांदा तळून झाल्यानंतर भातही आपण चेक करून घेऊ। तर याला खूप जास्त कुक करायचं नाहीये, 70 ते 80% आपल्याला कुक करून घ्यायचा आहे, म्हणजे नखाने दाबला तर त्याचा मधोमध तुकडा होईल, या पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचा। आता याला एका चाळणीमध्ये आपण ओतून घेऊ, म्हणजे हा ओव्हर कुक होणार नाही आणि यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पण निघून जाईल। तर इथे हा सर्व भात मी या चाळणीमध्ये काढून घेतला आहे आणि आता याला साईडला ठेवू। तर आपण जे अंडे उकडून घेतले होते त्याला मी या पद्धतीने कट देऊन घेतला आहे आणि कांदा तळला होता त्याच तेलामध्ये आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण छोटा चमचा हळद घालणार आहोत, छोटा चमचा लाल तिखट आणि 1 छोटा चमचा आपल्याला बिर्याणी मसाला घालून याला छान फ्राय करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला हे अंडे फ्राय करून घ्यायचे। तर फ्राय झाल्यानंतर याला मी काढून घेतलंय। हे उरलेलं तेल सुद्धा मी कुकरमध्ये आता बिर्याणी बनवण्यासाठी वापरते। तर त्यामध्येच आपल्याला 1 चमचा जिरे, दालचिनीचा तुकडा आणि 1 तेजपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या घालून घ्यायचे आहे। तर इथे मी 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट सुद्धा बनवून घेतली होती, तेही यामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे।
तर या पद्धतीने फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण जो वाटलेला मसाला होता सुरुवातीला तो सुद्धा आपल्याला यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे। साधारणतः 3 ते 4 मिनिट आपल्याला लो फ्लेमवर हा तेल सुटेपर्यंत या पद्धतीचा फ्राय करून घ्यायचा आहे। आणि फ्राय झाल्यानंतर आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। तर मसाल्यांमध्ये सर्वात आधी मी 1 टेबलस्पून धना पावडर घातली आहे, 2 टेबलस्पून लाल तिखट घातले आहे, अर्धा टेबलस्पून हळद घातली आहे आणि 2 टेबलस्पून आपल्याला बिर्याणी मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता 1 वाटी आपल्याला दही सुद्धा घालून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही गॅसची फ्लेम एकदम लो ठेवा किंवा गॅस बंद करून दही घाला, म्हणजे जेणेकरून हे फुटणार नाही। तर या पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार किंवा 1.5 टेबलस्पून मी मीठ घालून घेतलं आहे। इथे मीठ घालून घेतल्यानंतर आपण आता तळलेला जो कांदा होता तोही यामध्ये घालून घेणार आहोत। तर इथे अर्धा कांदा मी घालून घेते आहे आणि अर्धा आपल्याला लेअरिंगसाठी नंतर वापरायचा आहे। तर मिक्स करून घेतल्यानंतर मला हे थोडा मसाला घट्ट वाटला, त्यामुळे मी यामध्ये जे आपण भात तयार करून घेतला होता त्याचं जे पाणी होतं ते मी यासाठी वापरणार आहे। तर ते पाणी तसंही पौष्टिक असतं, तर तुम्ही ग्रेव्हीसाठी किंवा दुसऱ्या याच्यासाठी सुद्धा हे पाणी वापरू शकता। इथे या पद्धतीची थोडी ग्रेव्ही तयार करून घेतली तर बिर्याणी पण खूप कोरडी होणार नाही। आणि झाकण ठेवून आपण तेल सुटेपर्यंत याला छान परतून घेतला आहे। तर आपण इथे फ्राय करून ठेवलेले अंडे यामध्ये आता घालून घेतले आहे आणि त्यालाही थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आणि यातले आपल्याला आता अर्धे अंडे बिर्याणीच्या लेअरिंगसाठी काढून घ्यायचे आहे। तर हा आपला बिर्याणीचा मसाला एकदम रेडी आहे। तर आता फायनल प्रोसिजर आपली बाकी आहे। त्यावरच जो भात आपण शिजवून ठेवला होता त्यातला अर्धा भात आपण घालून घेतला आहे आणि यावर आता कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाने घालून घ्यायची आणि जो कांदा तळून घेतला होता तोही आपण यावर घालून घ्यायचा आणि वरतून थोडासा आपल्याला बिर्याणी मसालाही घालून घ्यायचा आणि जे अंडे काढून घेतले होते ते अंडी घालून पुन्हा भाताची लेअर घालून पुन्हा त्यावर लेअरिंग करून घ्यायची आणि फायनली परत एकदा मी सगळं टाकून घेतलं आहे। तर त्यानंतर यामध्ये असे चमच्याच्या मदतीने होल करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून बिर्याणीला सर्व साईडने वाफ लागेल। आणि यावर थोडंसं तूप घालून घेऊ, म्हणजे बिर्याणीला तुपाचा सुगंधही खूप छान येईल। तर इथे मी आता बिर्याणी सेट करायला ठेवणार आहे। तर एखादा जाडबुडाचा तवा आपल्याला घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवर 15 ते 20 मिनिट ही शिजवून घ्यायची आहे। तर इथे आपली बिर्याणी एकदम रेडी आहे, तुम्ही बघू शकता। ही सर्व मी आता मिक्स करून घेणार आहे। तर फ्रेंड्स, ही होती आपल्या घरची एकदम झणझणीत स्वादिष्ट अंडा बिर्याणी। जर रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा घरी ट्राय करा आणि अनुभव सांगा कमेंट्समध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा भन्नाट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।